तर तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी येते। सरकार स्थापनेबाबतचा सस्पेन्स पुन्हा वाढलाय। समोर आलेल्या माहितीनुसार थलपती विजय हे शनिवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते, मात्र अद्याप याबाबत संभ्रम कायम आहे। राज्यपालांना अजूनही 2 पक्षांची समर्थन पत्र मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप शपथविधीची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीये। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हीसीके आणि आययूएमएल या पक्षांचं समर्थन पत्र राज्यपालांकडे अद्याप पोहोचलेलं नाही। व्हीसीकेनं पाठिंबा देण्याकरता विजय यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचं समोर येतंय, तर आययूएमएल पक्षानं आपण एमके स्टॅलिन यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे विजय यांच्या शपथविधीबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही। विजय यांनी राज्यपालांना 116 आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं होतं। तसंच उर्वरित आमदारांच्या स्वाक्षऱ्यांची पत्र लवकरच मिळतील असंही सांगितलं होतं, पण ही समर्थन पत्र अद्याप राज्यपालांपर्यंत पोहोचलेली नाहीयेत। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। इंडी आघाडी संदर्भातली ही बातमी आहे। इंडी आघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। इंडी आघाडी फुटायला सुरुवात झालेली आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही टीका केलेली आहे की आता इंडी आघाडी फुटायला सुरुवात झाली आहे। पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयासंदर्भात ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलेली आहे। मला असं वाटतं की इंडी आघाडी ही तशीही पूर्णपणे अनैसर्गिक अशा प्रकारची युती होती। आपल्या राज्यात भांडायचं आणि दिल्लीमध्ये हातात हात घ्यायचे अशा पद्धतीनं केवळ एक अजेंडा होता, मोदीजी हटाव। पण तो अजेंडा भारतातल्या लोकांनी नाकारल्यामुळे इंडी आघाडी फुटणार होती, ती फुटायला सुरुवात झालेली आहे। आमचे आद्य पुरुष डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा बंगाल, अनेक वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामा प्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही। त्यावेळी आम्हाला देखील मनातनं दुःख व्हायचं, पण मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे।